नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनाला नक्कीच भावणारा आहे. आपण अनेकदा पाहतो की गुरुवार आला की स्वामी समर्थांच्या मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी वाढते. अनेक जण गुरुवारी स्वामींची पूजा करतात, स्वामींच्या चरणी नारळ अर्पण करतात, आरती करतात, नामस्मरण करतात आणि दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, गुरुवारच का? स्वामी समर्थ आणि गुरुवार यांचा नेमका काय संबंध आहे? गुरुवार हा स्वामींचा वार का मानला जातो आणि गुरुवारी स्वामींची भक्ती केल्याने विशेष काय मानले जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाचा सविस्तर आणि भक्तिमय प्रवास पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हिंदू परंपरेमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट महत्त्व दिले गेले आहे. सोमवार म्हटलं की भगवान महादेवांची आठवण होते. मंगळवार म्हटलं की हनुमानजींची आठवण होते. शनिवार म्हटलं की शनिदेव आणि हनुमानजींची भक्ती केली जाते. आणि गुरुवार म्हटलं की सर्वप्रथम आठवण होते ती गुरुतत्वाची. गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नाही, गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे तत्व. आपल्या जीवनात आई वडिलांचे स्थान मोठे आहे, पण जेव्हा मनुष्याला जीवनाचा खरा मार्ग समजत नाही, संकटांमध्ये काय करावे हे कळत नाही आणि संसाराच्या अडचणींमध्ये मन गोंधळून जाते, तेव्हा त्याला योग्य दिशा देणारा म्हणजे गुरु. म्हणूनच गुरुवार हा गुरुचा वार मानला जातो आणि स्वामी समर्थांना त्यांच्या भक्तांमध्ये सद्गुरूचे स्वरूप मानले जाते. यामुळे गुरुवार आणि स्वामी समर्थ यांच्यातील संबंध भक्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आता प्रश्न असा येतो की स्वामी समर्थ म्हणजे नेमके कोण? स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत परंपरेतील महान संत मानले जातात. अक्कलकोट हे त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक भक्त त्यांच्या चरणी जाऊन आपल्या समस्या सांगत असतं. कुणी संसारातील दुःख घेऊन येत असे, कुणी आजारपणामुळे चिंतेत असे, कुणाला आर्थिक अडचण असे, तर कुणी मनशांतीच्या शोधात स्वामींच्या चरणी येत असे. भक्तांची परिस्थिती कोणतीही असो, स्वामींच्या सान्निध्यात त्यांना आधार मिळत असे, अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच आजही लाखो भक्त स्वामींना आपले गुरु, मार्गदर्शक आणि आधार मानतात. आता पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. गुरुवारच का? यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुतत्व. गुरु हा शब्द भारतीय आध्यात्मिक परंपरेमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. गुरु आपल्याला फक्त बाहेरचा मार्ग दाखवत नाही, तो आपल्याला आपल्या आत डोकावायला शिकवतो, आपल्या मनातील भीती कमी करतो, वाईट विचारांपासून दूर राहण्याची प्रेरणा देतो आणि जीवनात श्रद्धा, संयम आणि चांगुलपणा वाढवण्याचा मार्ग दाखवतो. स्वामी समर्थांच्या भक्तीतही गुरु शिष्य नात्याला मोठे महत्त्व आहे. म्हणून गुरुवार हा स्वामी भक्तांसाठी विशेष भक्तीचा दिवस बनला आहे. अनेक भक्त गुरुवारी सकाळी लवकर उठतात, घर स्वच्छ करतात, देवघरात दिवा लावतात, स्वामींच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावतात, फुले अर्पण करतात आणि मनापासून म्हणतात, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या नामातच भक्ताला एक वेगळी शक्ती जाणवते अशी श्रद्धा आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. फक्त गुरुवारीच स्वामींचे नामस्मरण करावे असे नाही. स्वामींचे स्मरण कोणत्याही दिवशी करता येते. स्वामींची भक्ती करण्यासाठी कोणताही दिवस चुकीचा नाही. पण गुरुवार हा गुरुच्या स्मरणासाठी विशेष मानला जात असल्यामुळे भक्त या दिवशी विशेष श्रद्धेने स्वामींची पूजा करतात. आता आपण एक भक्तिमय प्रसंग कल्पना करूया. एक भक्त होता. त्याच्या जीवनात अनेक संकटे आली होती. व्यवसायात नुकसान झाले होते. घरामध्ये सतत तणाव होता. मनामध्ये भीती होती. त्याला कोणताच मार्ग दिसत नव्हता. एके दिवशी त्याने एका स्वामी भक्ताला आपली समस्या सांगितली. त्या भक्ताने त्याला फक्त एवढेच सांगितले, गुरुवारी स्वामींच्या चरणी जा, मनापासून प्रार्थना कर आणि स्वामींवर विश्वास ठेव. तो भक्त गुरुवारी स्वामींच्या मंदिरात गेला. मंदिरात गर्दी होती. सगळीकडे स्वामींचे नामस्मरण सुरू होते. तो शांतपणे एका कोपऱ्यात बसला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याने स्वामींकडे पाहिले आणि म्हणाला, स्वामी, मला काही नको, फक्त योग्य मार्ग दाखवा. ही प्रार्थना करून तो काही वेळ शांत बसला. त्याच्या समस्या त्या क्षणी संपल्या नाहीत, पण त्याच्या मनात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला. त्याला वाटले, मी एकटा नाही, माझ्या पाठीशी माझे गुरु आहेत. मित्रांनो, भक्तीचा खरा अर्थ कदाचित हाच आहे. देवाकडे फक्त समस्या दूर करण्याची मागणी करण्यापेक्षा समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती मागणे, आणि हीच भावना स्वामी भक्तीत दिसून येते. आता प्रश्न येतो, गुरुवारी स्वामींची पूजा कशी करावी? यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता नाही. भक्ती मनापासून असणे महत्त्वाचे आहे. सकाळी उठून स्नान करा, घरातील देवघर स्वच्छ करा, स्वामींच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, फुले अर्पण करा, शक्य असल्यास नैवेद्य दाखवा
आणि काही वेळ शांत बसून स्वामींचे नामस्मरण करा. तुम्ही 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणू शकता किंवा तुमच्या श्रद्धेनुसार जितका वेळ शक्य असेल तितका नामजप करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन शांत ठेवा, कारण पूजा ही केवळ बाह्यविधी नाही. पूजा म्हणजे आपल्या मनाला चांगल्या विचारांकडे वळवणे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही भक्त गुरुवारी उपवास करतात, काही जण मंदिरात जातात, काही जण स्वामींची आरती करतात, काही जण स्वामींचे चरित्र वाचतात, तर काही जण गरजू व्यक्तीला अन्नदान करतात. या सर्व गोष्टी भक्तीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण कोणतीही गोष्ट करताना अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा, सदाचार आणि चांगले आचरण महत्त्वाचे आहे. स्वामींचे नाव घेऊन दुसऱ्याला त्रास देणे आणि त्याच वेळी पूजा करणे याला भक्ती म्हणता येणार नाही. खरी स्वामी भक्ती म्हणजे दुसऱ्याला मदत करणे, गरजू व्यक्तीला अन्न देणे, वृद्धांचा आदर करणे, आई-वडिलांचा सन्मान करणे, खोटे बोलणे टाळणे, वाईट सवयींपासून दूर राहणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात श्रद्धा ठेवणे. म्हणून गुरुवार हा केवळ पूजा करण्याचा दिवस नसून स्वतःमध्ये चांगला बदल करण्याचा दिवसही बनू शकतो. आता अनेक भक्तांच्या मनात आणखी एक प्रश्न असतो, गुरुवारी स्वामींचे नामस्मरण केल्याने इच्छा पूर्ण होतात का? याबाबत प्रत्येकाची श्रद्धा वेगळी असू शकते. अनेक भक्तांचा अनुभव असा असतो की स्वामींचे नामस्मरण केल्यामुळे त्यांना संकटांच्या काळात मानसिक आधार, धैर्य आणि आशा मिळते. पण आपण कोणतीही गोष्ट हमखास चमत्कार घडेल अशा पद्धतीने सांगू नये. भक्ती म्हणजे देवाशी केलेला विश्वासाचा संबंध. आपण प्रार्थना करतो, प्रयत्न करतो आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवतो. ही भावना अधिक सुंदर आहे. मित्रांनो, कधी-कधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते की सगळे मार्ग बंद झाले आहेत असे वाटते. आपण अनेक लोकांकडे मदत मागतो. काही मदत करतात, काही नाही करत. कधी पैसा कमी पडतो, कधी नाती दूर जातात, कधी मन खचते. अशा वेळी मनाला आधार देणारी गोष्ट म्हणजे श्रद्धा. आणि स्वामी भक्तांसाठी ही श्रद्धा अनेकदा एका वाक्यात व्यक्त होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य स्वामी भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे आणि स्वामींवरील विश्वासाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा भक्त हे शब्द ऐकतो तेव्हा त्याच्या मनाला धीर मिळतो. त्याला वाटते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी प्रयत्न करणार. यामुळे गुरुवारचा दिवस अनेक भक्तांसाठी आशेचा दिवस बनतो. आता तुम्ही विचार करा, एकाच दिवशी हजारो लोक मंदिरात का जात असतील? एकाच नावाचा जप का करत असतील? एकाच गुरुतत्वावर विश्वास का ठेवत असतील? कारण श्रद्धा ही प्रत्येकाच्या अंतःकरणातील गोष्ट आहे. स्वामींच्या भक्तीत लोकांना प्रेम, आधार आणि मानसिक शांतता मिळते. आणि म्हणूनच गुरुवार आला की अनेक भक्तांच्या मनात पहिला विचार येतो, आज स्वामींचा दिवस. मित्रांनो, स्वामींची भक्ती करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण स्वामींकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नये. कधी-कधी फक्त धन्यवाद देण्यासाठीही जावे. स्वामी, आजपर्यंत मला सांभाळलेत त्यासाठी धन्यवाद. माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या हातून कोणाचे वाईट होऊ देऊ नका. अशी प्रार्थना मनापासून केली तर भक्ती अधिक सुंदर होते. आता हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताला एक छोटासा प्रश्न. तुम्ही गुरुवारी स्वामींचे नामस्मरण करता का? करत असाल तर कमेंटमध्ये फक्त लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची ही छोटीशी कमेंट दुसऱ्या भक्तालाही नामस्मरण करण्याची प्रेरणा देऊ शकते. आणि जर तुमच्या आयुष्यात स्वामींबद्दल एखादा सुंदर अनुभव असेल तर तोही कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित तुमचा अनुभव एखाद्या दुःखी व्यक्तीला आशा देईल. मित्रांनो, आज आपण जाणून घेतले की गुरुवार आणि स्वामी समर्थ यांचा संबंध मुख्यतः गुरुतत्वाशी जोडला जातो. गुरुवार हा गुरुचा वार मानला जातो. स्वामी समर्थांना भक्त त्यांच्या सद्गुरूच्या रूपात मानतात. म्हणूनच गुरुवारी स्वामींची पूजा, नामस्मरण, आरती आणि दर्शन करण्याची भक्तांमध्ये विशेष परंपरा आहे. पण स्वामींची भक्ती फक्त गुरुवारपुरती मर्यादित नाही. सोमवार असो, मंगळवार असो, बुधवार असो, गुरुवार असो किंवा कोणताही दिवस असो, मनापासून घेतलेले स्वामींचे नाव हीच खरी भक्ती आहे. शेवटी एवढेच म्हणूया, आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही अडचणी आल्या, कधीही मन खचू देऊ नका. प्रामाणिक प्रयत्न करा, चांगले कर्म करा आणि श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा. कारण भक्तासाठी गुरु म्हणजे केवळ मंदिरातील मूर्ती नाही. गुरु म्हणजे जीवनाच्या अंधारात दिशा दाखवणारा प्रकाश. आणि स्वामी भक्तासाठी तो प्रकाश म्हणजे श्री स्वामी समर्थ. चला, आज गुरुवारच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्वांवर कृपा ठेवोत. आपल्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि आनंदी राहो आणि आपल्या हातून नेहमी चांगली कर्मे घडोत. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या स्वामी भक्त मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा, स्वामी समर्थांचे विचार आणि संतकथा ऐकण्यासाठी आपल्या संतकथा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी